संदीप नाइक प्रतिष्ठान के सौजन्य से वाशी में भव्य चित्रकला स्पर्धा 2024 का बख्शिश वितरण समारोह संपन्न हुआ, जहां खुद संदीप नाइक के हाथों स्पर्धा के विजेताओं को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। महज कम समय में आयोजित इस स्पर्धा में 60 स्कूलों के 5000 से भी अधिक छात्रों ने हिस्सा लिया था, जिनमें 5वीं से 7वीं, 8वीं से 10वीं और कॉलेज गट का समावेश था, जिन्हें आकर्षक ट्रॉफी, प्रमाण पत्र और नकद देकर सम्मानित किया गया। इतना ही नहीं तो इस दौरान सभी स्कूलों के शिक्षकों और कला शिक्षकों का भी विशेष गौरव किया गया। सामाजिक, पर्यावरण और स्वच्छता से आज के छात्रों को जोड़ने के लिए आयोजित इस प्रतियोगिता में छात्रों के हुनर से प्रभावित संदीप नाइक ने कहा कि नवी मुंबई में हुनर की कोई कमी नहीं। नाइक ने कहा कि अगर व्यक्त होना है तो चित्रों से बेहतर विकल्प और कोई नहीं। संदीप नाइक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा, ज्या चित्रकला स्पर्धेमध्ये जवळपास 60 शाळांनी सहभाग घेतला, 5000हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। नवी मुंबई शहराशी जोडलेले विषय, नवी मुंबईतील पर्यावरण, नवी मुंबईची संस्कृती, नवी मुंबईची परंपरा, एक फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईमधील विकास कामं, नवी मुंबईमधील पर्यटन स्थळं, अशा विविध विषयांच्या माध्यमातून या चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। 5वी ते 6वी, 6वी ते 7वी आणि 7वी ते 10वी या 3 गटामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली। फार कमी अवधीमध्ये खूप मोठा प्रतिसाद या चित्रकला स्पर्धेला लाभलेला आहे। चित्रकला प्रत्येकानं काही ना काही छंद हा जोपासला पाहिजे, कला जोपासली पाहिजे। ती कलेमध्ये असो, क्रीडेमध्ये असो, हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये, विविध खेळ प्रकारांमध्ये, कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, सहभाग नोंदवला पाहिजे। आपल्या शालेय स्तरांवर सहभाग नोंदवत असताना शहर स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल या स्तरांवर जर आपल्या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये आपल्याला जर त्यांची प्रगती बघायची असेल तर त्यांच्याकरता प्रत्येक क्षेत्रातलं प्लॅटफॉर्म निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्था प्रत्येक कालखंडामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम, त्यामध्ये क्रीडा महोत्सव असेल, कला महोत्सव असेल, नाट्य महोत्सव असेल, त्याचबरोबर पर्यावरणपूरक वृक्ष लागवड असेल, अशा विविध उपक्रमांचं आयोजन नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं आणि त्याचाच एक भाग आज जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। मुलांना हक्काचं असं व्यासपीठ मिळावं आणि त्याचबरोबर आपल्या शहराच्या परंपरेशी, संस्कृतीशी, विकासासोबत या सर्वांना जोडलं जावं, अशा प्रकारचे विषय या स्पर्धेमध्ये घेतले गेलेले। अत्यंत सुंदर असं त्या ठिकाणी चित्रकलेचं प्रदर्शन या विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। झालेला सहभाग महापालिकेचे विद्यार्थी, प्रायव्हेट स्कूलचे विद्यार्थी, शहर असेल, गाव असेल, झोपडपट्टी परिसर असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। जे विविध म्हणजे प्रांतातील विविध भाषेतल्या विद्यार्थ्यांनी विविध चित्रकला स्पर्धेमध्ये विविध विषयांची निवड केली, त्यांनी निवडलेले विषय देखील त्या ठिकाणी वेगळे होते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःचं त्या ठिकाणी भूमिका, स्वतःचं त्या ठिकाणी मांडणी, स्वतःचे विषय आणि त्यामध्ये एक त्या ठिकाणी परंपरेचा त्या ठिकाणी एक स्पर्श हा संपूर्ण या चित्रकला स्पर्धेमध्ये मला बघायला मिळाला। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व चित्रकलामध्ये सगळे विद्यार्थी, त्याचबरोबर त्यांना पाठबळ देणारे त्यांचे शिक्षक,
त्यांचे चित्रकला शिक्षक या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त. प्रत्येकाला आपल्या शहरासोबत जोडणं, काश्मीरपासून कन्याकुमारी, विविध भाषा, विविध परंपरा, विविध संस्कृती, परंतु हे सगळे एकत्र येऊन आम्ही नवी मुंबईकर आहोत आणि ह्या संपूर्ण मध्ये एक एकतेचा संदेश या सर्व नवी मुंबईकरांना दिलेला आहे. आणि नक्कीच या विकासासोबत सर्वांना जोडणं, प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणं ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. आणि त्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजन करण्याकरता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं मार्गदर्शन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मिळत असतं. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.